असं त्याने समजू नये. आपण सर्वजण संसाराला आलो आणि अभंग धन्यता देणार आहे. आणि कुणाला धन्यता देणार आहे? तर जे संसाराला आले त्यांना धन्यता देणार आहे. म्हणजे तुम्हा प्रत्येकालाच महाराज धन्यता देतात असा त्याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका. अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. ही जी अंतःकरणाची व्याख्या महाराजांनी सांगितलेली, दयावंत जे अंतरी ज्यांच्या अंतःकरणात दया आहे अशीच जे आहेत ते धन्यतेच्या पात्र आहेत. जे वैकुंठातून आले ते धन्यतेच्या पात्र आहेत. जे इथं येऊन खरं बोलतात ते धन्यतेच्या पात्र आहेत. का हो महाराज, संसाराला आले असेही तुम्ही म्हणतात, दया तर आम्ही करतो. आणि जे काही लक्षणं सांगितली ही लक्षणं नेमकी आहे कुणाची? ही लक्षणं तुमची आमची अजिबात नाहीये बरं का. कारण आपल्या सातबाऱ्यावर किती कर्ज हे आपल्याला माहिती. आपला सातबारा म्हणजे कळतो ना. आपला सातबारा आदरणीय आणि व्यक्तिपरायण चंद्रशेखर महाराजांचं एक वाक्य आहे, तिचं चालता आठवलं म्हणून पुढे बोलतो. ते असं सांगतात, संत या जगात येतात कुणासाठी? तर संत येतात कुणासाठी? संत येतात ज्या जगाचा उद्धार करण्याकरिता येतात. देव जनाचा उद्धार करतो का? नाही करत. देव करतो सज्जनाचा उद्धार. ज्याच्या नावापुढे स लागलंय सज्जन, त्याचाच उद्धार करतो. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. दुर्जन जो आहे त्याचा संहार कोण करतो? देव करतो. याचाच अर्थ जो सज्जन आहे त्याचं संरक्षण देव करतो. पण ज्याच्या नावापुढे दु पण नाही, ज्याच्या नावापुढे स पण नाही, म्हणजे तो सज्जनही नाही, जो दुर्जनही नाही, जो नुसता जन आहे, त्याच्याकरता कोण असतं? त्याच्याकरता संत असतात. ते असं म्हणतात, बसलेल्यांपैकी किंवा आपल्या स्नेहित जर विचारलं कुणाला, का हो तुम्ही सज्जन का दुर्जन? सज्जन म्हणावं तर आपल्याला माहिती आपल्या सातबाऱ्यावर किती खडाखोड झालेली आहे ती. आणि दुर्जन म्हणावं तर आपण काय रावणासारखी कोणाची पत्नी चुरून नेली नाही. आपण नेमके कोण? आपण फक्त जन आहोत. आणि या जनाच्या कल्याणाकरिता जे येतात ते संत असतात. या संपूर्ण अभंगामध्ये हे वर्णन संतांचं आहे असं कुठेही लिहिलेलं नाही, परंतु हे लक्षणावरून समजून घ्यायचा भाग आहे. गाथ्यामध्ये किंवा भजनी मालिकामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी नावाचा एक अभंग आहे. संपूर्ण अभंग पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या. लताबाईंच्या गोड आवाजात तो अभंग सगळ्यांच्या कानोकान गेलाय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हेची ध्यान. या अभंगामध्ये काय फक्त वर्णन आहे. कोणीतरी एक देव आहे, दिसायला सुंदर आहे, विटेवर उभा आहे आणि त्याला पाहावंच